शेतीपंपांना पूर्ववत 8 तास वीज द्या अशी मागणी करत शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयावर धडक देत खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। सोलापूर लोकसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीपंपांना मिळणारा वीज पुरवठा 8 तासांवरून प्रथम 6 तास आणि त्यानंतर 4 तासांपर्यंत कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महावितरणच्या सोलापूर मंडळ कार्यालयावर धडकले। यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन देत शेती पंपांसाठीचा वीज पुरवठा पूर्ववत किमान 8 तास सुरळीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना सांगितले की ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे। वीज पुरवठ्यातील कपातीमुळे शेतीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे। ग्रामीण भागात वारंवार होणारे लोड शेडिंग, सिंगल फेज आणि 3 फेज वीज पुरवठ्यातील बिघाड यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणेही कठीण झाले आहे। मात्र अपुरा वीज पुरवठा असल्याने पिके करपण्याची वेळ आली असून पशुधनासमोरही पाण्याचे संकट उभे ठाकले आहे। गावोगावी दौऱ्यादरम्यान शेतकरी आणि ग्रामस्थांकडून वीज पुरवठ्याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले। 8 तास शेतकऱ्यांना वीज द्यायची, ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8 ते 6 तास तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं। ते 6 तासाचं 4 केलं तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं। किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात? काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे। सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाही आहे। 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो सकाळी 8:30चा। शेतकरी जातो, वीजच नसते। तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात? किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवले, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका ना। काय चाललंय का? सरकारचं लक्षच नाही आहे। शेतकरी त्रस्त आहे। काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही। आज सगळेजण या ठिकाणी, मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतात, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे। पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी, आणि जाऊन शेतकऱ्यांवरच सगळं ढकलतात। असं नाही आहे की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली। मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं? फडणवीस सरकारवर टीका करताना खासदार शिंदे म्हणाल्या की शेतकऱ्यांनी किती सहन करायचे? खते महाग आहेत, डिझेल मिळत नाहीत, वीज नाही, मग शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? दरवर्षी पेरणीच्या काळात विजेचा प्रश्न निर्माण होतो, मात्र सरकारकडे कोणतेही नियोजन दिसत नाही। सरकारला शेतकरी, शेती आणि ग्रामीण भागातील प्रश्नांपेक्षा निवडणुका अधिक महत्त्वाच्या वाटत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा अशी दोन्ही महत्त्वाची खाती असूनही दोन्ही विभाग पूर्णपणे अपयशी ठरले असून मुख्यमंत्री फेल ठरल्याचा आरोप करत वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करून किमान 8 तास नियमित व सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी महावितरण प्रशासनाकडे केली। वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे, पण सरकार अतिशय निगरगट आहे। काही करत फक्त आहे ना, निवडणूक ह्याच्या पलीकडे ह्यांना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय। एवढे अहंकारी आणि निगरगट झाले। आज तुम्ही बघता रिपोर्ट प्रमाणे पण सर्वात जास्त महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे रिपोर्ट प्रमाणे। म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे, आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे। मग नेमकं करतायत काय? फक्त आदेश देत आहेत, ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा, सत्ता ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत नाही। यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शेटगार, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज येलगुलवार, मिलिंद भोसले, सुनील खडके, विजय वागज, शंकर नागशेट्टी, अरुण जाधव, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।